नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत डाळ ढोकळी। डाळ ढोकळीसाठी मी इथे अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। ही आता आपण अर्धा घंटा भिजत घालूयात। इथे अर्धा घंटा झालेला आहे। आता आपण ही डाळ छान धुवून घेऊ आणि कुकरला 3 शिट्या काढून घेऊ। यामध्ये थोडी हळद, थोडं मीठ आणि आता आपण 3 शिट्या होऊ देऊयात। आपली डाळ होईपर्यंत आता आपण ढोकळीसाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे ते आपण भिजवून घेऊयात। 1 कटोरी गव्हाचं पीठ, यामध्ये 2 चमच आपण बेसन घालून घेऊयात। थोडं जिरं, हळद, लाल मिरची आणि आता आपण यामध्ये थोडं मीठ घालून घेऊयात। हे छान मिक्स करून घेऊयात। इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण डाळ झाली का ते चेक करून घेऊया। इथे आपली डाळ छान झालेली आहे। आता आपण तडका बनवून घेऊयात। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये जिरे घालून घेऊयात, 2 लाल मिरची, कढीपत्ता, कांदा छान मिक्स करून घेऊयात। कांदा होऊ देऊयात आपण। इथे कांदा झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात। इथे 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच इथे जिरे पावडर, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच हळद आणि इथे थोडं मीठ घेतलेलं आहे। आता हे आपण यामध्ये ॲड करून घेऊयात। छान मिक्स करून घेऊयात आणि कापलेला टोमॅटो हे सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊयात। आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊयात। यात थोडी कोथिंबीर घालून घेऊयात। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। हे लाटून घेऊयात छान। आता आपण याला छोटे छोटे आकारात कट करून घेऊयात। इथे आता आपण डाळ ढोकळी या पद्धतीने कट करून घेतली आहे। आता आपण हे तडक्यामध्ये घालून घेऊयात। आता आपण याला छान उकळी येऊ देऊयात, जोपर्यंत आपली डाळ ढोकळी शिजून जाणार नाही तोपर्यंत। आता आपण याला 2 मिनिट असं थोडं उघडं ठेवून कव्हर करून घेऊया। इथे आपली डाळ ढोकळी खाण्यासाठी तयार झालेली आहे। कोथिंबीर घालून घेऊया आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।